तृतीयेला ह्या रंगाची साडी नेसाच, सौभाग्याला धक्काही लागणार नाही. पैसा, संपत्ती, अखंड सौभाग्यवती मिळवाल. ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका तृतीयेला तुमच्या राशीनुसार या रंगाची साडी नेसा. यामुळे घरगुती कलह आणि कुंडली दोषाचा प्रभाव कमी होतो. त्याबद्दल जाणून घेऊया. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. हिंदू कॅलेंडरनुसार यंदा हरतालिका तृतीया 26 ऑगस्ट 2025 रोजी आहे. ही हरतालिका यंदा खूप खास आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ह्या दिवशी तुमच्या राशीनुसार साडी परिधान करणे देखील का फायदेशीर आहे. यामुळे घरगुती कलह आणि कुंडली दोषांपासून प्रभाव कमी होतो. तसेच अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद शिवपार्वतींकडून मिळतो. त्याबद्दल जाणून घेऊया. हरतालिका तृतीया 26 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी महिला मातीपासून मूर्ती बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करतात. असे मानले जाते की ह्या दिवशी उपवास केल्याने अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळतो. यासोबतच पतीच्या प्रगती आणि आनंदी प्रेम जीवनाची शक्यता देखील वाढते. याशिवाय धार्मिक ग्रंथांमध्ये देखील ह्या उपवासाचा महिमा सांगितला आहे. असे मानले जाते की ह्या दिवशी पूर्ण 16 अलंकारासह हरतालिका व्रत कथा पाठ करणे खूप फायदेशीर आणि यामुळे प्रेम जीवनात विश्वास आणि परस्पर समजूतदारपणा वाढतो. तुमच्या राशीनुसार हरतालिका तृतीयाला दिवशी ह्या रंगाची साडी नेसा. मेष राशीच्या महिला हरतालिका तृतीयाच्या दिवशी लाल रंगाची साडी नेसू शकतात. हा रंग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. वृषभ राशीच्या महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसावी. यामुळे नातेसंबंधांमध्ये गोडवा आणि प्रेम वाढते. मिथुन राशीच्या महिला हिरव्या रंगाचे कपडे नेसू शकतात. यामुळे कुंडलीत बुधाची स्थिती मजबूत होते. तसेच नातेसंबंध सुधारतात. कर्क राशीच्या महिला चांदीच्या रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे मानसिक शांती मिळते. सिंह राशीच्या महिला हरतालिकेच्या तृतीयेच्या दिवशी लाल किंवा गुलाबी रंगाचे कपडे किंवा साडी नेसू शकतात. यामुळे नातेसंबंध सुधारतात. कन्या राशीच्या महिला ह्या वर्षी निळ्या रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे प्रेम जीवन आनंद होते. वृश्चिक राशीच्या महिलांनी गुलाबी रंगाची साडी नेसावी. ह्यामुळे जीवनात आनंद आणि समृद्धी राहते. धनु राशीच्या महिलांनी हरतालिके तृतीयाच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी नेसावी. मकर राशीच्या महिला निळ्या रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढते. कुंभ राशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी जांभळ्या रंगाची साडी नेसू शकतात. मीन राशीच्या महिला हरतालिका तृतीयेच्या दिवशी गुलाबी रंगाची साडी नेसू शकतात. यामुळे नातेसंबंधांमध्ये प्रेम वाढते. महिलांच्या मनातील मोठा प्रश्न, हरतालिकेच्या दिवशी मासिक पाळी असेल तर काय करावं, उपवास का नाही करू, याबद्दल सांगते की तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा आणि मांडणी करू शकत नाही, कारण की आपल्याला चालतच नाही. म्हणून मासिक धर्म असेल तर तुम्ही फक्त उपवास करू शकता. तुम्हाला पूजा मांडणी किंवा विधी करता येणार नाही. म्हणून तुम्ही फक्त उपवास आपण धरू शकतो आणि तो कंटिन्यू आपला उपवास राहण्यासाठी हा उपवास तुम्ही पकडायचा आहे. आणि तुम्हाला सांगते की काळ्या रंगाची साडी जर असेल तर काळ्या रंगाची साडी ही तुम्ही अजिबात नेसू नका, कारण की ही साडी अशुभ साडी म्हणून मानली जाते आणि काळा रंग हा देवाच्या पूजेसाठी नेसला जात नसल्यामुळे तुम्ही हा काळा रंग अजिबात नेसू नका. आणि तुम्हाला सांगते मासिक धर्म असेल तर मासिक धर्म असल्यामुळे तुम्ही फक्त उपवास धरू शकता. आपण पूजा मांडणी किंवा पूजाविधी करू शकत नाही. तुम्ही दिवसभर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकतात किंवा मग शिव भगवानांचं नामस्मरण करू शकतात. शिवमहिमा शिवलीला अमृत तुम्ही यूट्यूबवरती किंवा याच्यावरती तुम्ही ऐकू शकतात. कथा ऐकू शकतात. हरतालिकेची कथा ऐकू शकतात यूट्यूबवरती की तुम्ही टी व्हीवरती बघू शकतात. अशा प्रकारे तुम्ही हरतालिका पूजा करू शकतात. ज्यांनी हरतालिका पकडली असेल किंवा त्यांची हरतालिका ज्यांना काही अडचणी नसतील त्यांनी विधीपूर्वक तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर आजची सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.